राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प मांडणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी बैठकीचे आयोजन. आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी आज विधानसभेमध्ये पहिलीच लक्षवेधी. अल्पवयीन आरोपीच्या बचावासाठी पोलीस आणि ससून रुग्णालयामधील डॉक्टरांनी केलेल्या मदतीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. पावसाळी अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता. विधान परिषदेच्या 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार. भाजप 5, शिंदे गट आणि अजित पवार गट 2 उमेदवार देणार. सूत्रांची माहिती. भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट उमेदवार देणार. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांचं नाव आघाडीवर. सूत्रांची माहिती. तर वरुण सरदेसाई, विनायक राऊत यांना देखील उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा. विधान परिषद निवडणुकीसाठी शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाचा पाठिंबा. मात्र त्यांना पाठिंबा देऊ नये असा ठाकरे गटातील काही नेत्यांचा सूर. सूत्रांची माहिती. भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये उद्या दिवसभर चिंतन बैठक. सकाळी 11 वाजता भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार. प्रभारी भूपेंद्र यादव सह प्रभारी अश्विनी वैष्णव लोकसभेतील अपयशाचा आढावा घेणार.